तर आदित्य ठाकरेंच्या आरोपांनंतर सामनं रियालिटी चेक केलाय। मतदार यादींमध्ये असलेल्या या संपूर्ण घोटाळ्याबाबत आरोपांचा ठपका ठेवून आदित्य ठाकरेंनी बोरीची चाळ या एका ठिकाणी असलेल्या खोलीचा उल्लेख केला। या 10x10च्या खोलीमध्ये तब्बल 38 मतदार राहत असल्याचं त्यांनी पुराव्यासकट सांगितलंय। मात्र 10x10च्या खोलीमध्ये खरंच 38 लोक राहणं शक्य आहे का, या संदर्भातला रियालिटी चेक साम टीव्हीनेही केला आणि त्यावेळेस घरात फक्त 3घेच जण राहत असल्याचं उघड झालं। सध्या उभी आहे वरळी येथील बोरीचा मार्ग या परिसरामध्ये। खरं तर याच मार्गाचा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रेझेंटेशन मध्ये घेतलेला होता। याचं कारण असं आहे की याच ठिकाणी एका खोलीचा देखील त्यांनी संदर्भ दिलेला होता आणि या खोलीमध्ये तब्बल 38 लोक राहत असल्याचा संदर्भ त्यांनी या निमित्तानं प्रेझेंटेशन मध्ये दिला होता। आता मी तुम्हाला ती खोली दाखवते, कारण साम टीव्ही आता त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। आपण बघतोय की या ठिकाणी हीच ती खोली आहे ज्या ठिकाणी 38 लोक राहत असल्याचा पत्ता निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये आहे। या एका खोलीमध्ये 38 लोक राहतात, पण आता या खोलीमध्ये नेमके किती राहतात? आताही 4 माणसं राहतात। फक्त 4 माणसं। हो, आणि 4 माणसामध्ये मतदान करणारे म्हणजे मोठे किती आहेत? त्यांची मतदान करणारी 3च आहेत। जी मुख्य मालकीन आहे ना खोलीची, त्यांचे मतदान 3 आहेत। 2 आदमी रहने का मुश्किल है, एक फैमिली रहने का मुश्किल है। 88 में एक सर पे क्या दांडी पोडाचे का मग इकडे हात तोडून पण वरती अजून बंगला बनायचे। तिथे ना भाड्यातील एक बाईक राहतो, 2 पोरी राहतो। जर रहिवाशांचं हे म्हणणं आहे की या ठिकाणी 38 लोक राहत नाही, जर या ठिकाणी व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण बघतोय की अतिशय लहान अशी ही खोली आहे ज्या ठिकाणी 38 लोक राहणं शक्यच नाही, तर मग मतदार यादीमध्ये 38 लोकांचा उल्लेख आलाच कसा, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय। या संदर्भात खरंच पडताळणी अपेक्षित आहे असं देखील म्हणणं इथल्या लोकांचं देखील आहे। कॅमेरापासून गणेश सवैद, ही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर आदित्य ठाकरेंनी नेमके काय आरोप केले होते पाहूयात। ? हे पट्टा दाखवलं यांचं। हे परत इथे मोकळं इथे जो मोकळं काहीच नाही। इथे असे किती मिळाले असतील वरळीमध्ये? तर 4177 लोक मिळालेत ज्यांचे आता पताच नाहीये। 38 लोक दाखवलेत या घरामध्ये आणि ते 38 मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही। आम्ही जाऊन व्हिडिओ काढला, जाऊन पाहून आलो, एक सुद्धा ते आडनावाचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही। आणि असं जर पाहायला गेलं तर वरळीमध्ये एकंदर 214 घरं अशी दाखवली आहेत ह्याच प्रकारची, ज्याच्यात 3335 मतदार दाखवलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।